नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले तुमचे अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही एकनाथ शिंदे यांना निवडून दिले। त्यामुळे आता बिंदास्त रहा। महिन्याच्या महिन्याला तुम्हाला 21 रुपये खात्यात तुमच्या जमा होणार आहेत। त्यामुळे अजिबात चिंता करायची गरज नाही। त्यातच आजची खुशखबर तुम्हाला देतो की ती म्हणजे आज या 10 जिल्ह्यात पैशांचे वाटप केले जाणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या पीएला फोन लावून आम्ही विचारल्यावर त्यांनी खरी माहिती दिली आहे। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यात आज पैशांचे वाटप केले जाणार आहे हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आज आपण सांगणार आहोत। त्यामुळे महिलांनो अजिबात चिंता करायची नाही। आज उद्या परवा असं तुम्हाला 3 दिवसांमध्ये सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार आहे असे एकनाथ शिंदेच्या पीआनी सविस्तर सांगितले आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, हे 10 जिल्हे आज तुम्हाला पैशांचे वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये करणार आहेत। बघा, सर्वात महत्त्वाची सूचना आहे लाडक्या बहिणींसाठी, जर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी सक्रिय नसेल तर तुम्हाला पैसे मिळवण्यात अडचण येऊ शकते। मात्र यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने विशेष पावले उचलली आहेत। ज्या महिलांच्या बँक खात्यात डीबीटी ॲक्टिवेट झालेले नाही त्यांना बँकेत जाऊन ते ॲक्टिवेट करावे लागेल, कारण आता पैसे सरकार पाठवणार आणि तुमच्या बँकेचा जर प्रॉब्लेम असेल तर ती तुमचा प्रॉब्लेम असू शकतो। त्यामुळे बँकेत जाऊन तुमचं डीबीटी ॲक्टिवेट लवकर करा, तरच तुमच्या बँकेमध्ये हे 21 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। बघा, मग हे 10 जिल्हे कोणते आहेत जे आज 5 वाजता तुम्हाला यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। बघा, आता लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला हे 10 जिल्हे समजणारच नाहीत। यापूर्वी तुम्हाला सर्व माहिती मी सांगून टाकतो की तुम्हाला बँक कोणती चालणार आहे, बँक कोणती चालणार नाही, तुम्हाला सविस्तरपणे बँकेत सांगतो आणि तुम्हाला बँकेविषयी एक अशी अपडेट सांगतो ज्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील। बघा, आता तुम्हाला आज पैसे तर येणारच आहेत, परंतु सर्वांना नाही बरं का। लाडक्या बहिणींनो, ही खरी माहिती आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता तुम्हाला पैसे तर आज 10 जिल्ह्यामध्ये येणार आहेत, परंतु सगळ्यांना नाही, कारण 36 जिल्हे आहेत, त्यामधील 26 जिल्हे सोडून 10 जिल्ह्यातच हे पैसे आज येणार आहेत। मग उद्या 10 जिल्हे आणि परवा 16 जिल्हे असे 36 जिल्ह्यात 3 दिवसात पैसे वाटायला ऑर्डर दिली आहे। आम्ही काय सांगितले तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये आज, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 16 जिल्हे असे 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसात पैसे वाटायला ऑर्डर दिले आहे। आम्ही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएला कॉल करून विचारले, तेव्हा त्यांनी खरी माहिती आम्हाला दिली। बघा, ही सर्व माहिती खरी आहे, त्यामुळे दुसरे यूट्यूबर काय सांगतात ते महत्त्वाचं नाही, आम्ही तुम्हाला माहिती सांगतोय ती खरी आहे। लक्ष देऊन बघा, 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज कसे वाटप होणार आहेत बघा। आणि या 10 जिल्हे त्यांनी सांगून टाकले, एकनाथ शिंदेंच्या पीएनी सांगितले की 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे, ती पण 5 वाजता होणार आहे। बघा, एवढे फास्ट विचारण्याचं कारण म्हणजे आम्हाला लाडक्या बहिणींचे खूप कॉल्स येत होते। कॉल करून लाडक्या बहिणी विचारत होत्या। सर्व यूट्यूबवर म्हणतात की बाबा, यूट्यूबवर जे तुम्ही व्हिडिओ बघता, अजून काही जणांचे व्हिडिओ तुम्ही बघितलं पण असेल, ते म्हणतात आज येईल पैसे, उद्या येतील पैसे, परंतु खरं कोण सांगत नाही। फक्त आज येईल उद्या येईल असं म्हणतात, पण खरं कोण सांगत नाही। त्यामुळे आम्ही कॉल करून विचारल्यावर आम्हाला ही माहिती समजली। आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या पीएंना कॉल केला आणि त्यांना विचारलं की खरी माहिती नेमकी काय आहे, की बाबा आता तुम्हाला पैसे नक्की कोणत्या तारखेला येणार आहेत, त्यांनी सांगितलं आजच मिळणार आहेत। 10 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात आज 5 वाजता होईल असं त्यांनी माहिती दिल्या। बघा, हे 10 जिल्हे कोणते आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला। बघा, आता कोणत्या 10 जिल्ह्यात आज 5 वाजता 21 रुपयांचे वाटप केले जाणार आहेत। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींना दिलेले वचन आज पूर्ण करणार। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात आज 5 वाजता जमा होणार आणि तो 21 रुपयांचा हप्ता असणार आहे। आणि यासाठी जवळपास 2,40,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत। त्यापैकी या 10 जिल्ह्यातील महिलांसाठी 25 लाख रुपये खात्यात सोडण्याची तयारी सुरू असल्याचे समजले आहे। बघा, 25 लाख रुपये या 10 जिल्ह्यामध्ये आज सोडणार आहेत। बघा, महिलांच्या खात्यात पैसे आज येणार आहेत। कालपासून पैसे वाटपाची तयारी केली आहे, त्यामुळे आज पैसे येणार म्हणजे येणार, परंतु या 10 जिल्ह्यात येणार। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। आपण बाकीच्या लोकांसारखे खोटी व्हिडिओ बनवत नाही, जे काय असेल ते खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्यामुळे लक्ष देऊन बघा, हे 10 जिल्हे कोणते असणार आहेत। जबरदस्त सोशल मीडियावर चर्चा, 25 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार।
या 10 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार। मग बघा, उद्या 10 जिल्हे, परवा 16 जिल्हे, तुम्हाला उद्या 10 जिल्हे, आज 10 जिल्हे आणि परवा 16 जिल्हे, असे 3 दिवसात 45,000 कोटी रुपये वाटण्यात येणार आहेत। सर्वांना पैसे या 3 दिवसात मिळणार आहेत। परंतु आज सायंकाळी 5 वाजता या 10 जिल्ह्यात पैशांचे वाटप करणे असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या पीएननी माहिती दिल्या। बघा, आता तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही असणार का? तुम्हाला आजच पैसे मिळणार का? याविषयी सविस्तर माहिती बघा काय। बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल, निवडणूक प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना वचन दिलं होतं की एकदा काही आचारसंहिता संपली, बघा, एकदा काही आचारसंहिता संपली आणि निकाल लागला की पैसे तुमच्या खात्यात येतील। तर चर्चा अशी होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येईल, पण शासनाच्या ज्या तिजोरी आहे त्या तिजोरीवर फार मोठा तुम्हाला सांगतो कर्ज आला आहे। त्यामुळे आता फक्त या डिसेंबरचा हप्ता तेवढा 21 रुपये येणार आहे। पुढच्या महिन्यात येणारच, परंतु या महिन्याचे फक्त 21 रुपये या 10 जिल्ह्यात आज येणार आहेत। बघा, आज वचन एकनाथ शिंदे यांनी दिलेले पूर्ण होणार आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणते असणार आहेत बघा, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तरपणे 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। बघा, व्हिडिओ फक्त पुढील 5 मिनिटे बघा, तुम्हाला सविस्तरपणे 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। मग फक्त आता कोणते जिल्हे 10 आहेत बघा, हे 10 जिल्हे कोणते आहेत आणि त्या ठिकाणी आज तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता एकनाथ शिंदे यांना निवडून दिले आहे, त्यामुळे बिनधास्त महिन्याला 21 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। परंतु आज 5 वाजता या 10 जिल्ह्यात पैशांचे वाटप करणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। मी व्हिडिओच्या शेवटी 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 10 जिल्ह्यामध्ये आज पैशांचे वाटप होणार आहे। यासोबतच एक महत्त्वाची माहिती सांगतो, ही योजना महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात मदत करते। आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज न करू शकलेल्या महिलांसाठी अर्ज पुन्हा जे काय असेल ती अर्ज प्रक्रिया पुन्हा उघडण्यात आली आहे। हा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे घेता आले नाहीत त्यांनाही दरमहा 21 रुपये आता दिले जाणार आहेत। परंतु या ज्यांना पैसे अजिबातच मिळाले नाहीत त्यांना मिळणार आहे, परंतु या महिन्यात अर्ज भरावा लागणार आहे आणि पुढच्या महिन्यापासून 21 रुपये त्यांना जमा होणार आहेत। परंतु 10 जिल्ह्यांमध्ये आज 5 वाजता पैसे येणार आहेत बरं का। मुख्यमंत्र्यांच्या पीएननी माहिती दिल्या, त्यामुळे माहिती खरी आहे। त्यामुळे तुम्ही या 10 जिल्ह्यामध्ये आहेत का, लक्ष देऊन बघा। व्हिडिओच्या शेवटी मी सविस्तरपणे तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। बघा, जर योजनाचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात कधीच आले नसतील तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। सर्वप्रथम तुम्हाला डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण सक्रिय करावे लागेल आणि तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल। जर असे झाले नसेल तर तुम्ही ताबडतोब बँकेत जाऊन दुरुस्ती करून घ्यावी। याशिवाय जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही बँकेत जाऊन त्यांना विचारू शकता। जर बँकेने माहिती देण्यास टाळाटाळ केली तर एक नंबर देतो, त्यावर कॉल करून तुम्ही त्यावर तक्रार सुद्धा करू शकता। तुम्हाला नंबर शेवटला सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। नंबरवर त्या तुम्हाला तक्रार करायची आहे। तुम्हाला बँकेतील संबंधी तुम्हाला कोण जर हे तक्रार तुमची घेईना तर तुम्हाला ते टाळाटाळ करत असतील तर तुम्हाला त्या नंबरवरून कॉल करायचा आहे। नंबर सांगतो बघा। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे। बघा, तुम्हाला आता एकनाथ शिंदे महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींनी मत दिल्यामुळे ते आले आहेत निवडून, त्यामुळे आज ते वचन पूर्ण करणार आहेत बघा। त्यामुळे आता या 10 जिल्ह्यात पैशांचे वाटप केले असणार असल्याची खरी माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता पुढील 3 दिवसात 45,000 कोटी वाटण्यात येणार आहेत। आता काळजी करण्याची गरज नाही। आता जे 10 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे हे जिल्हे लोकसंख्येच्या मानाने लहान असणार आहेत, असे हे जिल्हे आहेत। फक्त 2च मिनिटात सांगतो तुम्हाला, महिलांनो लक्ष देऊन बघा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 10 जिल्हे सांगणार आहे, तुम्हाला 10 जिल्हे सांगतो, पण त्याआधी 1 मिनिटात तुम्हाला बँक कोणत्या चालणार आहेत, लाडक्या बहीण योजनेसाठी बँका कोणत्या चालणार आहेत याविषयी एक चर्चा सुरू आहे। त्यामुळे तुम्हाला या बँक कोणत्या चालणार आहेत बिनधास्तपणे तुम्ही या बँकेत तुमचे पैसे येणार आहेत अशा बँका सांगतो आणि तुम्हाला कोणत्या बँक चालणार नाहीत ते पण सांगतो बघा। पहिली जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिस, IDBI बँक, सरस्वत बँक, तुम्हाला TJSB म्हणजे ठाणे जनता सहकारी बँक, तुम्हाला ॲक्सिस बँक, बँक ऑफ बरोदा, बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बघा ही सुद्धा चांगली बँक आहे। त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही डोळे झाकून निवांत तुमचे पैसे येतात, बिंदास्त राहावा, तुम्हाला पैसे येणार। बघा, आता लाडकी बहीण योजनेला हे जर खाते दिले असतील तर आताच बदलून घ्या। बघा, कोणत्या बँका चालणार नाहीत,
लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्हाला कोणत्या बँका ज्या चालणार नाहीत त्या तुम्ही जर खाते यामध्ये असेल तर लवकर बदलून घ्या। देना बँक, विजया बँक, तुम्हाला सिंडिकेट बँक आणि तुम्हाला सांगतो अलाहाबाद बँक, ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स, तुम्हाला युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, तुम्हाला स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर पटकन बदलून घ्या, कारण या बँकेमध्ये पैसे येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो असं सरकारच्या लक्षात आल्याने या बँक कॅन्सल केलेल्या आहेत। बघा आता सगळ्यात महत्त्वाची ज्या तुम्ही आतुरता घेतला आहे बघा, त्या बँकेमध्ये आपलं तुम्हाला खात्यामध्ये तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये ज्या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, ज्यात तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, एवढा मोठा व्हिडिओ त्यासाठी बघितला। बघा 10 जिल्ह्यात आज 5 वाजता पैसे येणार आहेत ते म्हणजे पहिला इथे ठाणे, दुसरं नाशिक, 3 अहिल्यानगर, 4 मुंबई उपनगर, 5 पालघर, 6 धुळे, 7वा छत्रपती संभाजीनगर, तुम्हाला 8वा गडचिरोली आणि 9वा रायगड, तुम्हाला 10वा सिंधुदुर्ग। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगतो, बँकेतील जो नंबर सांगायचा आहे तुम्हाला, बघा बँकेतील नंबर ज्यावर तुम्ही तक्रार करू शकता तो म्हणजे 88 57 25 12 26 या नंबरवर कॉल करून तुम्ही बँकेविषयी तक्रार करू शकता। बघा हा नंबर कदाचित तुम्हाला लागणार पण नाही, कारण बँकेने हा नंबर सारखं कॉल करत असल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे। जर तुम्ही या नंबरवर नाही कॉल जर लागला तर तुम्ही त्यांना SMS द्वारे कळवू शकता। SMS जातो परंतु कॉल कदाचित लागणार नाही। बघा या जिल्ह्यातील जे काय असेल ते महिलांना आज ठीक 5 वाजता पैसे येणार असल्याची माहिती मिळाली आहे। महिलांनो तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।